नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 जुलै 2026. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 21 जुलैपासून तर 27 जुलैपर्यंत राज्यात आज बऱ्याच भागामध्ये सगळीकडेच पावसाचा जोर वाढत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर सुरुवातीला विदर्भाकडे वळू. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, हिंगोली ह्या परिसरामध्ये काय म्हणा आज दुपारमध्ये रात्रीच्या वेळात काही काही ठिकाणी दुपारनंतर 3च्या नंतरच समजा बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे, पण रात्रीच्या मात्र जोराचा पाऊस राहणार आहे. म्हणून हा पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातल्या 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर ह्या परिसरामध्ये आजच दुपारनंतर चांगला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. रात्रीच्या नंतर बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे मराठवाड्यामध्ये आज 21 तारखेपासून ते दररोज वेगवेगळ्या भागात 27 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. काही ठिकाणी रिमझिम राईम, कुठं थोडा शेतामध्ये पाणी सचल, कुठं पेंडॉलचा पाऊस पडेल, पण हा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांच्या पिकासाठी खूप चांगला राहणार आहे, म्हणून हे शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे नंदुरबार जिल्हा, कारण की तिथं पाऊसच पडला नव्हता. आज तिथं 21 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस त्या 5-6 दिवसामध्ये पडणार आहे, म्हणून ही नंदुरबार जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, धुळे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, जळगाव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. खास करून मुंबई, पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर तिकडे देखील काय होणार आहे, आज 21 पासून ते 27 तारखेच्या दरम्यान 27 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. नाशिककडे परत एकदा गोदावरी नदीला पाणी येऊ शकतं, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. कारण की नाशिककडे, त्र्यंबकेश्वरकडे काय होणार आहे 21 ते 27च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये तिकडं म्हणजे गुजरातच्या बॉर्डरकडे म्हणजे वरती पाऊस पडणार आहे. पश्चिमेला म्हणजे नाशिकच्या पश्चिमेकडे म्हणजे त्या भागामध्ये पडणार आहे. त्याच्यामुळे परत नाशिककडे चांगला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा नाशिककरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे कसं म्हणजे नाशिक जिल्ह्याचे कळवण तालुका, त्याच्यानंतर सटाणा तालुका, त्याच्यानंतर नामपूर सगळ्या भागामध्ये काय होणार आहे आता ह्या 21 ते 27च्या दरम्यान चांगल्या दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. एका दिवशी सगळीकडे नाही पडणार, दररोज वेगवेगळा भाग धरणार आहे, पण सगळीकडे पाऊस पडणार आहे, म्हणून नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडे खाली सांगायचं झालं तर संगमनेर, अकोला. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 जुलै 2026. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 21 जुलैपासून तर 27 जुलैपर्यंत राज्यात आज बऱ्याच भागामध्ये सगळीकडेच पावसाचा जोर वाढत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर सुरुवातीला विदर्भाकडे वळू. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, हिंगोली ह्या परिसरामध्ये काय म्हणा आज दुपारमध्ये रात्रीच्या वेळात काही काही ठिकाणी दुपारनंतर 3च्या नंतरच समजा बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे, पण रात्रीच्या मात्र जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणून हा पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातल्या 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर ह्या परिसरामध्ये आजच दुपारनंतर चांगला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. रात्रीच्या नंतर बऱ्याच